आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. प्रत्येक नोंदणीकृत दिंडीला यंदाही 20,000 रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार. अर्थसहाय्यासाठी 50 कोटी रुपयांची विशेष तरतूद. सोनं चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 1400 रुपयांची घसरण. सोन्याचा आजचा दर 1,48,600 रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर 3,000 घसरून 2,47,000 प्रति किलो. माधुरी हत्तीणीसाठी नांदणी मठ आणि वंतारानं संयुक्तपणे उच्चस्तरीय समितीला विनंती अर्ज केलाय. माधुरी हत्तीणीला कोल्हापुरातल्या नांदणी मठात परत आणण्याच्या हालचालींना वेग. तातडीनं सुनावणी घेण्याची वकिलांची विनंती. माधुरी हत्तीणीच्या शेडला रंगरंगोटी. नव्या रस्त्याचंही काम सुरू. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा कंदील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी झेंडा दाखवत केला शुभारंभ. पुढचे 3 ते 3.5 वर्षात पुणे रेल्वेची क्षमता दुप्पट होईल, अश्विनी वैष्णव यांची प्रतिक्रिया. भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्ताराचं काम प्रगतीपथावर. 44 कोटींचा निधी खर्चून 200 बेडचं अत्याधुनिक रुग्णालय उभारलं जात आहे. रुग्णालयाच्या कामाची आमदार महेश चौगुलेंनी पाहणी केली. अहिल्यानगरच्या हिंगणगावच्या कुरणमळा गावातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर. 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळेला सक्षम शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये हलवण्याची पालकांवरती वेळ. शाळेसाठी कायमस्वरूपी सक्षम शिक्षक द्यावा, पालकांची प्रशासनाकडे मागणी. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं आंदोलन सलग 4थ्या दिवशी सुरू. शरीरातलं साखरेचं प्रमाण आणि रक्तदाब खालावल्यानं किडनीवरती परिणाम होत असल्याची डॉक्टरांची माहिती. सरकारनं उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी, शेतकऱ्यांची मागणी. रविकांत तुपकरांची प्रकृती खालावल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. वाशिममधील अकोला हैदराबाद महामार्गावरती टायर पेटवून शेतकऱ्यांचं आंदोलन. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महामार्गावरची वाहतूक पूर्वपदावर. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तलाठी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून 2 अज्ञातांविरोधात गुन्हा. तर घटनेचा रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाशी संबंध जोडला जात असल्याची चर्चा. बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यातील वाघूळ गावातल्या शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील सिंचनाचं साहित्य जाळत रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. पिंपरी चिंचवडच्या काही भागात पावसाचं आगमन. शहरात पावसाच्या हलक्या सरी. शहरवासीय जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत. कोकणातही पावसाची पाठ. सध्या उन्हाचा प्रचंड कडाका. रत्नागिरीचा पारा 38 अंशांवर. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण. कोकणात 24 ते 25 जूनच्या आसपास पावसाची शक्यता. भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. 8 जूनला आलेला पाऊस कोकणातच रेंगाळला असल्याची हवामान खात्याची माहिती. रत्नागिरीतल्या लोटे MIDCला देण्यात येणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद. त्यामुळे उद्योगांसह 8 ते 10 गावांवर पाण्याचं संकट. कोयना धरणातील पाणीसाठा घटल्यामुळे लोटे MIDCत पाणी संकट. टँकरद्वारे कंपन्यांना पाणी पुरवठा. रत्नागिरीमध्ये पाणी टंचाईचं भीषण सावट. कोयना धरण कोरडं ठाक. लोटे MIDCसह 3 औद्योगिक क्षेत्र बंद होण्याच्या मार्गावर. तर जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यासोबत तातडीची बैठक. पर्यायी उपाययोजनांचा शोध सुरू. कोयना धरणातला पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे चिपळूण वासियांवरती पाणी संकट. कोयना धरणातलं वीज निर्मितीसाठी सोडलं जाणारं अवजल सध्या बंद. त्याचा थेट परिणाम चिपळूण नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यावरती होतोय. शहरातल्या अनेक भागात खारट पाण्याचा पुरवठा होऊ लागलाय. बीड जिल्ह्यामध्ये पाणी संकट अधिक गडद. जिल्ह्यातील 167 पैकी 14 लघु प्रकल्प कोरडे. तर 79 प्रकल्पांमध्येही पाणी साठा कमी. सर्व धरणात मिळून 17.25% उपयुक्त जलसाठा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची लागवडीला सुरुवात. काही शेतकऱ्यांनी मिरची लागवड पुढे ढकलली. पावसाच्या अनिश्चिततेमुळे मिरचीचं क्षेत्र घटण्याची शक्यता. मिरची लागवडीचा खर्च 30% वाढला. साताऱ्यामध्ये राजकीय दिलजमाई. उदयनराजे आणि शशिकांत शिंदेंची गळाभेट. विधान परिषद मतदानाच्या वेळेला तहसीलदार कार्यालयाबाहेर दुर्मिळ चित्र. जिल्हा परिषदेचा तणाव विसरून उदयनराजे, शिवेंद्रसिंग राजे आणि शशिकांत शिंदे एकत्र. भंडाऱ्यामधल्या मतदान केंद्रावरती महायुती आणि मवियाच्या नेत्यांनी जोपासली राजकारणापलीकडची मैत्री.
महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर आणि बवियाचे अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकरांनी गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नाशिक विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे 550 पेक्षा अधिक मतांनी विजयी होणार. आमदार किशोर दराडे यांचा दावा. सुरुवातीच्या बंडखोरीचा कोणताही परिणाम होणार नाही, दराडे यांना विश्वास. हिंगोलीच्या गोरेगावात नागेश पाटील आष्टीकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. आष्टीकरांच्या तोंडाला काळं फासू, शिवसैनिकांचा इशारा. आष्टीकर ऑपरेशन टायगरमध्ये सहभागी झाल्याचं समोर आल्यामुळे शिवसैनिक आक्रमक. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर शिवसेनेच्या वाटेवर. चर्चेनंतर हदगावातील घरासमोर पोलीस सुरक्षा वाढवली. आष्टीकर दिल्लीत असून परवा रात्रीपासून नॉट रिचेबल, त्यांचे दोनही नंबर बंद असल्याची माहिती. खासदार संजय देशमुखांच्या बंडखोरीनंतर यवतमाळमध्ये शिवसैनिक आक्रमक. 2 पंजा चौकात देशमुखांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, जोडेही मारले. गद्दारी खपवून घेणार नाही अशा घोषणा. अकोल्याच्या बार्शी टाकळी नगरपंचायतीमध्ये मोठी खळबळ. जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे 4 नगरसेवक अपात्र. वंचित, काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी प्रत्येकी 1 सदस्य. 2 दिवसांपूर्वी चौघांनी शिवसेनेमध्ये केला होता प्रवेश. शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईत मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करणार. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडणार मेळावा. सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश. मुंबईतल्या वर्सोव्यात मनसेचे विभाग अध्यक्षपदी प्रशांत राणे यांची नियुक्ती, तर संदेश देसाईंना डच्चू. मनसेत संघटनात्मक फेरबदलांना वेग, तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न. राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई. 21 आस्थापनांवरती केलेल्या कारवाई 7,43,000चा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त. या प्रकरणी आतापर्यंत 17 जणांना अटक झाली. वसई विरार परिसरात एफडीएच्या कारवायांमुळे हॉटेल चालक, किराणा दुकानदार आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ. कारवाईच्या भीतीपोटी मुदत संपलेले खाद्यपदार्थ रस्त्यावरती फेकले. संबंधित दुकानदारांवरती कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. अकोल्याच्या पिंजर परिसरात पोलिसांची जुगार अड्ड्यावरती धाड. 8 जणांना अटक. 2 लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. अंबरनाथमध्ये एका वृद्ध महिलेची सोनसाखळी खेचली. कांसाई परिसरात ही घटना सीसीटीव्हीत चित्रित. चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ. चोरट्यांचा दारूच्या दुकानावरती डल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. फरार आरोपींचा स्थानिक पोलिसांकडून शोध सुरू. अकोल्यामध्ये 7 गोमातांना जीवनदान. आळंदा फाट्यावरती कत्तलीसाठी नेत असलेल्या वाहनाला युवासेनेनं अडवलं. तालुका प्रमुख हरीश रामचौरे यांच्या पुढाकारानं 7ही गायींची सुटका. पोलीस तपास सुरू. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातल्या पिंपळगाव खांबी इथे मानवी वस्तीत बिबट्याचा संचार. 3 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याचं यशस्वी रेस्क्यू. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यातील धुळगावात बिबट्याचा शेतकऱ्यावरती हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी. शेतकऱ्यानं धाडस दाखवत बिबट्याशी 2 हात केले, त्यामुळे बिबट्यानं धूम ठोकली. चिपळूणच्या मालघर इथल्या टेपवाडी परिसरामध्ये विहिरीत पडलेल्या 2 मगरींचं बचाव कार्य. जीवाची बाजी लावत मगरींची वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं सुटका केली. विहिरीतनं सुटका करून मगरींना नैसर्गिक अधिवासात सोडलं गेलं.